आणि राहुलने काल पुन्हा सेंचुरी टाकलेली आहे मित्रांनो. तो का रिलायबल आहे आपल्या इंडियन क्रिकेटसाठी हे पुन्हा त्याने दाखवून दिलंय. तो का ओपनिंग पण खेळू शकतो, मिडल ऑर्डर पण खेळू शकतो, विकेट किपिंग पण करू शकतो, लोअर ऑर्डर पण खेळू शकतो, बस पण चालवू शकतो, प्लेन पण चालवू शकतो. येस, कॅप्टनशिप पण करू शकतो. काय काय करणार आहे राहुल. खरंय, विराटच्या पोरांना पण सांभाळू शकतो. पण मला असं जेन्युअनली वाटतंय, आता हे पुन्हा ते मंकी ऑफ युअर बॅक जे पण म्हणतो टर्म असते ती आहे. मला वाटतं की विराट आणि रोहित गेल्यामुळे तो थोडासा माझ्या मते आता सेटल डाऊन होतो. मला असं वाटतं की आता त्याच्याकडे प्रॉपर ती जबाबदारी आलेली आहे की त्यांच्यानंतर जर टीम कोणाकडे बघते तर तो राहुल आहे. इट्स लाईक बुमराह आणि सिराज, की बुमराह जेव्हा नव्हता तेव्हा सिराजने चांगला परफॉर्म केला. पण राहुलचं ते झालं की राहुल आता जरा दिसायला लागला की तो जरा जबाबदारी घ्यायला लागला ऍटलीस्ट ही सिरीज तरी. पण यू नेव्हर नो, राहुल इज लाईक रहाणे. हा, तू राहुल बद्दल जे बोलत होतास की राहुल इज नाऊ सेकंड टू वेंगसरकर, तुझे गुरु, तुझे आदर्श, ज्यांच्याकडे अम्या क्रिकेट नाही शिकला. अम्या त्यांचा एकलव्य आहे. म्हणजे ते एकलव्याने कसं द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला, याने मनात एक दारू प्यायल्यावरती बनवलं होतं. बस एवढं पुरेसं आहे. सो वेंगसरकरांच्या तर 3 सेंचुरीज लॉर्ड्स वरती, तर राहुलच्या 2 झाल्या आणि अदरवाईज सगळ्यांचे एक वगैरे अदर दॅन इंग्लिश बॅट्समन. खरं. आणि ओव्हरऑल पण राहुलच्या ओव्हरऑल 4 सेंचुरीज इंग्लंडमध्ये, ज्या की सचिन, रिषभ पंत, विराट कोहली आणि कोण आहे, द्रविडच्या 6 आहेत. हा, द्रविडच्या 6 आहेत आणि वेंगसरकरांच्या पण 4 आहेत. आणि द्रविड फक्त पुढे त्यांच्यामध्ये की ज्याच्या 6 सेंचुरीज आहेत इंग्लंडमध्ये. सो राहुलकडे चान्स आहे ऍक्च्युली. आता अजून 2 मॅचेस उरले. ह्याची ही पहिली इनिंग आहे, राईट? त्याची पहिली इनिंग आहे. हा, अजून एक इनिंग बाकी आहे या मॅचची. सो राहुलकडे माहिती अजून एखादं टूर पण उरलंय. आरामात जे ऑलमोस्ट 4 वर्षांनी लागणार.